शिमाशी मनोकामना आहे तिल्लुतमनारीचे नृत्य रंगते तिल्लुतमनारीचे नृत्य रंगते नारायण
जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू ब्रह्मपुत्र नारद आज एकाएकी देवगण चढून असुरांच्या राज्यात आपले आगमन. नारायण नारायण. अरे अनिलासुरा आज अगदी आनंद दिसतोय. आनंदात म्हणे आनंदात. आनंदात तर मुलीच नाही. ब्रह्मपुत्र नारद या देवाने असुरांवर अन्याय केला याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नलासूर सर्व देवांना युद्धाचे आव्हान करण्यासाठी. पण काय त्याच वेळी आपलेच आगमन झाले. नारायण नारायण. वा 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 आज आमच्या राज्यात आपले आगमन झाले. वा देव ऋषी नारद काहीतरी नक्की शिववार्ता असणार. नारायण नारायण. अनिलासुरा असं काहीच नाही. काहीच नाही म्हणे काहीच नाही. आपण तर ब्रह्मांड फिरता ब्रह्मपुत्र नारद. असुरांच्या राज्यात आगमन काय आणि देवांच्या राज्यात काय. आपण ब्रह्मपुत्र नारद. वा काहीच नाही म्हणे. आपण जरी आम्हाला नाही सांगितलं तरी आपली सेंडी सांगते आम्हाला. नारायण नारायण. अनिलासुरा खरंच असं काहीच नाही. काहीच नाही काहीच नाही. मुनिवर्या जे काय असेल ते कत्तल करा कत्तल करा. नारायण नारायण. अनिलासुरा तू असुरांचा राजा आहे. होय परंतु या काही लोकांमध्ये देवदेवतांचे राज्य आहे. देवांचे राज्य. अरे हेच आम्हाला तू राहणार नाही पाहिजे. म्हणूनच
सर्व देवाला युद्धाचे आव्हान करण्यासाठी निघालो, पण त्याच वेळी आपले आगमन झाले. देव ऋषी नारद सर्व देव स्थैर्यावर करून सोडू आम्ही, पण या अनलासुराचे आव्हान स्वीकारेल असा कोणता देव आहे तो? नारायण नारायण. अनलासुरा असाच आणि अमरावतीचा राजा इंद्रदेव. त्या इंद्रदेवाला युद्धाचा वर कर, इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. म्हणजे त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. काय? तो अमरावतीचा राजा इंद्रदेव, हो, ज्याने 33 कोटी देशावर राज्य केले, म्हणूनच त्याला 33 कोटी देव आमचा देव असे म्हणतात. तो अमरावतीचा राजा. हो, अगदी बरोबर अनलासुरा. मुनिवर्य, आताच अमरावतीवर जातो म्हणजे झालं ना? पण हो, अमरावतीचा राजा इंद्रदेवाला युद्धाचा वर करत असताना करुणावरती सोडून वैकुंठपती विष्णुदेव देखील अमरावतीचा राजा इंद्रदेवाच्या भेटीत येत आहेत. त्यांना देखील युद्धाचा वर करा, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला 2 दगडात राजा होशील. वा 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 मुनिवर्य, आपण तर माझा मार्ग अगदी सोपाच केला. तर विष्णूलाच युद्धाचे आव्हान करणार होतो मी, परंतु त्याच हरामखोराने देवांवर अन्याय केलाय. देवानो, अरे असुरांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आताच अमरावतीवर जातो. या युद्धाची मजा घ्या. नारायण नारायण. आदिवासांनी संपवलेली कामगिरी ते आपण पार पाडली. चला आता देव आणि दानव यांचा महायुद्धाचा आनंद घेतला पाहिजे. नारायण नारायण.
आज रंगला दरबार सजला आज रंगला दरबार सजला नृत्यकलेचा आदेश आला रंपाटाची सभेला इंद्रदेवाचा आदेश आला रंपाटाची सभेला आज रंगला दरबार सजला आज रंगला दरबार सजला जगी संसाराचा भार जोडीन वाहिला जगी संसाराचा भार जोडीन वाहिला रखुमाईच्या संगमी तू उभा राहिला रखुमाईच्या संगमी तू उभा राहिला
संकेत उभा राहिला रखुमाईचा संकेत उभा राहिला रखुमाईचा संकेत उभा राहिला या मुनिवर्य या राजा इंद्राच्या अमरावतीवर स्वागत आहे आपलं. आज अचानक येण्याचं प्रयोजन तरी कळेल का मुनिवर्य? नारायण नारायण देवाதி देवा इंद्र देवा आपल्या चंडी प्रणाम. हे देवाதி देवा इंद्र देवा चिल्लतम्मा दिव्या बिसरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना चिल्लतम्मा देवीच्या सुंदर नृत्यावर मोहित होऊन चिल्लतम्मा देवी आणि यमराज याने एका सुंदर बालका जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अनुलासूर असं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्नी ज्याला बाहेर पडतो त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धाचा वण करून आता तो आपल्या स्वारी करत आहे. सावत्र म्हणजे झालं. मुनिवर्य तुम्ही मला वेळोवेळी सावध केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र आणि लासूर चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध बघण्यासाठी. नारायण नारायण शिवा शिवाचे चढले नाते शिवा शिवाचे चढले नाते सफल झाले का सफल झाले का पाहिलं कण कण
सर्व रसिक बांधवांनी बसून घ्यायचं आहे. देवांचा राजा इंद्रदेव म्हणतात त्या देवाला. हे अमरावतीचे राजा इंद्रदेवा, यमपुत्र नलासूर परत जाण्यासाठी येत नाही. समजले ना देवानो, तुम्ही माझ्या पूर्वजांवर अन्याय केला, याचाच बदला घेण्यासाठी सर्व देवांना युद्धाचे आव्हान करण्यासाठी सर्व देव सैरावराकडून सोडे. हा यमपुत्र नलासूर, हे विष्णू, अरे तूच माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय, याचाच बदला घेण्यासाठी वैकुंठावर स्वारी करणार होतो, पण तू अमरावतीवर येणार. ही बातमी मिळताच अमरावतीवर आलोय. ए हो युद्धास तयार. अमरावतीचा राजा इंद्रदेव माझ्या युद्धाच्या सांगा असा कोणता देव आहे तो यमपुत्र नलासुराचे आव्हान स्वीकारले. नारायण नारायण. अरे अनिलासुरा, आता राहिला तो कैलासपती महादेव. त्या महादेवाला युद्धाचा वर कर, महादेवाला युद्धात पराभूत कर. बघा त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. तो कैलासपती महादेव शिवहरा शंकर. आताच कैलासावर जातो म्हणजे झालं ना. पण अनिलासुरा, त्याच्यासाठी तुझी धडपड. त्या सिंहासनावर एकदा विराजमान हो म्हणजे झालं. सिंहासनावर हो. वा देव ऋषी नारद, अमरावतीचा राजा इंद्रदेव याची अमरावती माझी झाली. माझ्या सिंहासनावर माझेच आगमन होणार. नारायण नारायण. वा 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 वा. ओ इंद्रदेव देव. नारायण नारायण. विनाशकारी विपरीत बुद्धी. मुनिवर्या, विनाशकाल म्हणे विपरीत बुद्धी. बघा मीच राजा होणार. नारायण नारायण. वा वा वा. ओ नारायण नारायण. देवतांच्या देखील मनात नाही तू या त्रैलोक्याचा राजा व्हावा. ए तंबुरिया, जर का मी मनात आणलं ना तर फोडून टाकीन मी. नारायण नारायण. मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही.
शंकर यमपुत्र नलासुर कैलासावर येत आहे. कैलासावर देवायो शिकार हे कैलासपती महादेवा बोले ना शिवशंकरा तुम्हाला आम्हा देवांचा प्रणाम. हे शिवशंकरा त्या अंडासू नावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिमुणात आगर माजवला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा देवा. काहीतरी उपाय शोधा. देव तुम्ही निश्चिंत राहा. या संकटाचे मी निवारण करतो. ती काय देवा. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. तो कोण सजीव त्या पृथ्वीवर मारायचो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि आता तुझी वेळ आली आहे. काय या पृथ्वीवर जो जन्माला येणार त्याचा मृत्यू आहे. हे मलाही माहित आहे शंकरा आणि तुला सुद्धा. कारण मी यमाचा पोर आहे. माझ्याच पित्याच्या यमपाशात प्रत्येकाचा मृत्यू लिहिलाय. मग सांग माझा मृत्यू कोणाच्या हाती. मूर्ख अन्नासुरा तुझ्या माझा पुत्र आहेस म्हणून तुला सांगतो आम्हा देवांचे राज्य परत कर आणि आल्या मार्गी परत जा. ए शंकरा अरे आज तू रानवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सर्व देव सैरावरा करून सोडे. परत जा म्हणे परत जा. देव हो आजवर तुम्ही माझा पराक्रम पाहिला नाही पण आज कैलास पर्वतावर आलोय. महामूर्ख अन्नासुरा जसा तुझ्या पूर्वजांचा पराभव केला तसा तुझा देखील होईल म्हणून तुला सांगतो आल्या मार्गाने परत जा. एक घोसाड्या तू मला युद्धाचे आव्हान करतोस. अरे विचार ह्या तुझ्या विष्णूला अमरावतीच्या राजा इंद्रदेवाला विचार. माझा पराक्रम हो युद्धात तयार. वेळ कशाला.
उपाय शोधा. देव आपण त्या मार्ग जाण्याची आराधना करूया त्याच्यातून मार्ग काढतील. ठीक आहे देवा. काल का तू लंबोदरा जननायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे ओ दया विघ्नहर्त्या गणपती गजानना तुम्हास आम्हा देवांचा हे श्री गणेशा त्यांना सुनावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिगुणात आकार माजवला आहे. आम्हा सर्व देवांना त्यांना सळगीपणा करून सोडला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा देवा. काहीतरी उपाय शोधा. देव तुम्ही निश्चिंत राहा त्या जलस्वराला मी अंकुरित करतो. आल्या मार्गाने परत जा. परत जा परत जा परत जा म्हणे. ए वक्रतुंड विनायका गजानना विचार घ्या तुझ्या देवाना. परत जाण्यासाठी येत नाही. या देवाने जो माझ्या पूर्वजांवर अन्याय केला याचाच बदला घ्यायचाय मला. हात जोडून विनंती करतो गणपती गजानना तू माझ्या मार्गातून बाजूला हो. अरे नस्त्र इथून जाण्यासाठी नाही तर तुझं वध करण्याची उभा आहे. आज तुझं मरण निश्चित. माझं मरण वा माझं मरण म्हणे निश्चित. ए तुझ्या घोसाड्याला विचार या माझं मरण. मलाही म्हणाला तो तुझे मरण आता निश्चित. आणि हा तुझा सृष्टीचा करता करविता विष्णुदेव. काय तर म्हणे मी देव देव देव. ए काय हा तुझा देव. अरे ज्या वेळी मी याला युद्धाचे आव्हान केले त्याच वेळी हा विष्णू मला म्हणाला अरे मुंग्याला पंख फुटले की जसे दिव्यांच्या भोवती गिरट्या घालायला सुरुवात करतात म्हणजेच काय तर त्यांचे मरण जवळ आले तसेच असुरांचे मरण जवळ आले की देवांना त्रास द्यायला सुरुवात करतात. अरे मीच सांगितले तुझ्या ह्या विष्णूला पुराण बंद कर तुझे आणि आव्हान स्वीकार तू माझे. त्याच वेळी हा सृष्टीचा करता करविता काय करायला लागला. आला आपला चक्र हलवीत आणि
आणि म्हणतो मी देव देव देव. ए कसला रे देव हा? आणि हा तुझा अमरावतीचा राजा. काय तर म्हणे मी इंद्रदेव. ए कसला रे देव हा? त्या बायकांना तो हा देव आणि म्हणे देव. त्या देवांकडे तुम्हाला घेतो, त्यांच्यावरच आक्रमण करतो. अरे नाच कशी वाटत नाही तुला? ए वक्रतुंड विनायका गजानना, जेव्हा सागर मंथन झाले तेव्हा तुमची कुठे होती? काय तर म्हणे लाज वाटत नाही. ए देवानो, अरे असुरांवर जो अन्याय केला, ज्यावेळी सागर मंथन झाले त्याच वेळी सागरातून मिळालेले ते अमृत आणि विष अरे आमच्याच वाट्याला मदिरा आली काय, आणि देवांना अमृत मिळाले. एक गजानना, मी तुला अजून ही विनंती करतो, हा सोडून सांगतो तू माझ्या मार्गातून एवढाच घेऊन असेल तर भूलताच तयार. तू आजवर कधी माझा पराक्रम पाहिलास का रे? ही तुझी सोड आहे ना, ही अशी धरले बघ आता. ए अशी कर 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 फिरून आपटून मारेन मी तुला. आजपर्यंत कोणत्या अवसराने माझी सोन पकडण्याची हिंमत नाही, पण तुझी हिंमत केली. आता तर तुझं मरण निश्चित. ए तुझ्यात काहीतरी दम आहे, देवांच्यात काय दम नाही अगदी. वा 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 वा. ए आणि एकदा बघू बघू बघू. त्याचा तो अग्निदाह गणेशाला सहन झाला नाही आणि त्यानंतर देव तुमच्या संकट दूर झाले. त्यांना सूर्याला निघून कृत केले, परंतु त्याचा तो अग्निदाह मला सहन होत नाही. काहीतरी करा देव, काहीतरी करा. हे श्री गणेशा, आम्ही सर्व देव मिळून तुम्हा साक्षीचा चंद्रार्पण करतो. कदाचित त्यामुळे तुमच्या पोटात होणारा अग्निदाह हा शांत होईल. हे श्री गणेशा, मी आपणास कमल अर्पण करतो. हे बाल गणेशा, मी माझ्याकडे श्वासनाला अर्पण करतो. देव एवढं सगळं करून तुझं माझ्या पोटातलं अग्निदाह शांत होत नाही. काहीतरी करा देव, काहीतरी करा. अलग निरंजन. हे गौरीपुत्र गणेशा,
तुम्हाला माझा प्रणाम. हे देवा, तुम्ही आज आम्हा सर्व देवांवरील संकट दूर केले असून तुम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही सहस्र ऋषी आपणास दुर्वार्पण करत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. निश्चितच आपणास होणारा अग्निदाह शांत होईल. जशी आपली आज्ञा. ऋषीवर्य, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटातील अग्निदाह आता शांत झाला आहे. आजपासून मला सगळ्यात प्रिय काय असेल तर तो म्हणजे दुर्वा. आजपासून जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. गणपती बाप्पा